मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एका डेव्हलप शहरामध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। हा परिसर पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना आलीच असेल। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत बदलापूर शहरामध्ये। बदलापूर स्टेशनपासून फक्त 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या दीपाली पार्क एरियामधला हा ड्रोन शॉट तुम्ही पाहतात। आजूबाजूचा परिसर जर पाहायला गेला तर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे। आता मी जिकडे पॉईंट करत आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेले आहे। चला तर मग पुढे अजून माहिती घेणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। नेहमीप्रमाणे मित्रांनो, आज सुद्धा मी तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलेलेच आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की आजही आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट दीपाली पार्क एरियामध्ये। या ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर मित्रांनो पाहू शकता की जो एरिया आहे तो किती चांगला डेव्हलप झालेला आहे। बदलापूर वेस्टचा मांजरली एरिया जो आहे तो खूप चांगला डेव्हलप झालेला आहे, त्यामुळे या भागामध्ये मुंबईकर खूप फ्लॅट्स विकत घेत असतात। सो तुम्ही जर बदलापूरमध्ये बजेट फ्रेंडली 1 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल, नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही बदलापूरला येऊ शकता। एकच मिनिटात या कॉम्प्लेक्स बद्दल आणि या फ्लॅट बद्दल तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। मित्रांनो, या बिल्डिंगचं नाव आहे दिव्य ज्योत सोसायटी। या बिल्डिंग मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला दोनच विंग पाहायला मिळणार आहेत। ही जी बिल्डिंग आहे 7 माळ्याची आणि आजही मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो 7व्याच माळ्यावरती आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 625 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 429 स्क्वेअर फूट आहे। खूप चांगला एरिया मित्रांनो। नक्कीच तुमचा जर बजेट ऑल इन्क्लुसिव्ह 25 लाखाचा असेल तर या फ्लॅटला तुम्ही खरेदी करण्यासाठी बदलापूरला येऊ शकता। फ्लॅटला खरेदी केल्यानंतर तुम्हाला जर रेंटला जरी द्यायचं असेल तर इकडे 5-6 हजार रुपये रेंट आरामात पाहायला मिळतो। या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। फक्त तुम्हाला सॅलरी जरा 35 ते 40 हजारामध्ये असायला पाहिजे। याची डिटेल मी एंडिंगला तुम्हाला देणारच आहे। तुम्ही आता काय करा, फ्लॅट पाहून घ्या आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला होम लोन बद्दल माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, सर्व माहिती घ्या। त्यानंतर एंडिंगला मी जी माहिती दिलेली ती पाहून घ्या आणि मग मला कॉल करा, नक्की तुमच्या फायद्याची असणार आहे। चला मग मित्रांनो, आता लगेच आपण फ्लॅट पाहून घेऊया। सो फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता 7व्या माळ्यावरती मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी जर पॅसेज तुम्ही पाहायला गेलात तर प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला 7 रूम पाहायला मिळणार आहेत। इकडेच राईट साईडला तुम्ही पाहायला गेलात तर लिफ्ट आहे आणि इकडे स्टेअरकेस आहेत। युनिक स्टेअरकेस आहे, तुम्ही पाहू शकता मोठे स्टेअरकेस इथे दिलेले आहेत। सो इथे जास्त वेळ नाही घेणार, लगेच आपण फ्लॅट पाहण्यासाठी जाणार आहोत। आपल्या रूमच्या बाजूला 2 रूम अजून पाहायला मिळतात आणि इकडे सुद्धा स्टेअरकेस आहेत। फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे तुम्ही पाहायला गेलात तर प्रशस्त साईजमध्ये तुम्हाला एक लिव्हिंग रूम पाहायला मिळतो, जसं की तुम्ही या सीनमध्ये पाहतच आहात। हा जो लिव्हिंग रूम याची साईज वगैरे सांगतो त्याआधी लिव्हिंग रूममध्ये असलेली अटॅच 2 फुटाची बाल्कनी पाहून घ्या, हे बघा। आणि इथे आपण तुम्हाला बॉक्स टाईप ग्रिल सुद्धा लावून दिलेले आहेत। हा जो परिसर आहे खूप चांगला डेव्हलप झालेला आहे, जसं की या सीन मध्ये तुम्ही पाहू शकता आजूबाजूला खूप बिल्डिंग आहेत। आपला फ्लॅट जो आहे फ्रंट साईडला असल्यामुळे बिल्डिंगचा खालचा परिसर इथून पाहायला मिळतो। सो ही आपली बाल्कनी आहे। या बाल्कनी मधून लिव्हिंग रूमचा सीन आपण पाहून घेऊयात। हे बघा, लिव्हिंग रूम आहे आपला। सुंदर असं या बाजूला वॉलपेपर सुद्धा लावलेले आहे। तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक फ्लॅटमध्ये आपण फॉल सिलिंग आणि झुमर वगैरे लावून देतो। सो आता याची साईज आपण पाहून घेऊयात। मित्रांनो, इथून जर असं तुम्ही स्ट्रेट गेलात तर असं तुम्हाला 14.5 फुटाचा एरिया मिळेल आणि आडवा पाहायला गेलात तर 9 फुटाचा आहे। 14.5 बाय 9 फुटाचा आपल्याला हा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात। हा किचन आणि बाथरूमच्या मधला जो पॅसेज आहे खूप डिसेंट साईज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जसं की तुम्ही या सीन मध्ये पाहताय। लगेच पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो। सुरुवातीला बरीचशी डिटेल तुम्हाला दिलेली आहे, काही कळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता। इथे जर पाहायला गेला तर किती चांगल्या टाइल्स वगैरे लावल्यात पाहू शकता। वरती पाण्याची टाकी लावलेली आहे, समोरच आपल्याला बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे। याच्याच अपोजिट असणार आपण आता किचन पाहून घेऊयात। किचन मध्ये सगळ्यात आधी जर पाहायला गेलात तर इथे तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीच्या टाइल्स लावलेले आहेत। एक विंडोची प्लेसमेंट इथे दिलेली आहे। बाकी इकडे तुम्हाला पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन आहे। किचन ट्रॉली जर चेकआउट करायला गेलात तर इथे नवीनच किचन ट्रॉलीज आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत। एकच प्लॅटफॉर्म आहे, वरच्या बाजूला पाण्याची टाकी लावलेली आहे आणि एक पोटमाळा सुद्धा आहे तुम्हाला वरती। लगेच पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर इकडे राईट साईडला आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो आणि याच्याच बाजूला इकडे आपल्याला बेडरूम पाहायला मिळणार आहे। आपण बाल्कनी मधून बेडरूमचा व्ह्यू घेऊयात। इथे सुद्धा बाल्कनी आपल्याला छोटी आणि बॉक्स ग्रिल आपण सगळीकडे तुम्हाला लावून दिलेले। बाहेरचा परिसर मुद्दाम मित्रांनो दाखवते, त्यामुळे तुम्हाला अंदाज येणार आहे। तुम्ही ड्रोन शॉट मध्ये पण पाहिले असेल आजूबाजूला खूप बिल्डिंग आहे तिकडे। सो आहे आपला बेडरूम।
वरच्या बाजूला कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नाही मित्रांनो, 7 माळ्याची बिल्डिंग जरी असली तरी सुद्धा. आता मी तुम्हाला याची साईज सांगून देतो. इथून तुम्ही स्ट्रेट गेलात तर असं 10 फुटाचा आहे आणि आडवा पाहायला गेलात तर 9 फुटाचा आहे. 7वा माळा मित्रांनो आहे. पुन्हा एकदा सांगतो, वरती शेड सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे लिकेजचा काही प्रश्नच येत नाही. चला मग लिव्हिंग रूम मध्ये जाऊयात, त्यानंतर लगेच मी तुम्हाला होम लोन बद्दल माहिती देणार आहे. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचाही फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येतच आहे मित्रांनो, मला तुम्ही कॉल करू शकता. चला तर मग मित्रांनो, आता होम लोन बद्दल माहिती देतो. मित्रांनो, या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची ऑल इन्क्लुसिव्ह आम्ही प्राइस ठेवलेली आहे 25 लाख. याची फ्लॅट कॉस्ट जी असणार ती फायनल 23 लाख रुपये असणार आहे. 2 लाख तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी नक्कीच या ठिकाणी लागणार आहेत. आता मी एक्झॅक्टली होम लोनची माहिती देतो. मित्रांनो, तुम्हाला जर सॅलरी 35,000 पर्यंत असेल आणि तुमच्याकडे 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. आपण काय करणार, तुमच्याकडून 1 लाख रुपये घेणार आणि 24 लाखाचं तुम्हाला होम लोन करून देणार. पण ही परिस्थिती त्यांनाच लागू होते ज्यांना सॅलरी चांगली आहे. जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट जास्त आहे आणि तुम्हाला सॅलरी 25,000 रुपये जरी असेल तरी सुद्धा या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता. आता साधारण सांगायचं झालं तर 25,000 रुपये ज्याला सॅलरी असते आणि त्याचे वय 30 वयोगटात असेल तर त्याला बँक साधारण 17 ते 18 लाखाचं होम लोन आरामात देते. तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. तरी जर कळत नसेल तर बदलापूर वेस्ट रमेशवाडीत माझं ऑफिस आहे, ऑफिसला या किंवा मला कॉल करा, तुम्हाला मी फोनवर सुद्धा बरीचशी माहिती देणार आहे. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीशीर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता. कोणत्या प्रकारचे चार्जेस लागत नाही. खाली लाल बटन दिसत असेल सबस्क्राईबचं, त्याला क्लिक करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर तेव्हा तुम्हाला त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळणार आहे. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूयात अशाच एखाद्या बजेट फ्रेंडली व्हिडिओमध्ये.